नियोजन विभागामार्फत जो विभाग सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे या विभागामार्फत मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथी ह्या दोन्ही विभागाचा निधी दिला जातो. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत जे मराठा तरुण उद्योजक आहेत, बेरोजगार आहेत तरुण, त्यांच्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो. परंतु मागच्या वर्षभरात या विभागामार्फत या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जदारांना त्या जाचकाठी लावलेल्या आहेत. एकमेव असं महामंडळ असेल की कर्ज मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचं उत्पन्न दाखवावं लागेल. त्यांनी एक परिपत्रक काढलं. जर समजा एका बेरोजगार तरुणाला 20 लाख रुपये कर्ज घ्यायचं तर त्याचं उत्पन्न कमीत कमी 8 लाख रुपये पाहिजे. मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला हे महामंडळ बंद करायचंय का? एका बाजूला मराठा तरुण बेरोजगारांना आम्ही एवढा निधी देतो, एवढी तरतूद करतो म्हणून सांगायचं आणि उत्पन्नाच्या अटी दाखवायच्या. मला आपल्याला सांगायचंय की कुठलाही तरुण, बेरोजगार तरुण एखादा कर्ज घेत असेल तर त्याचं जर 8 लाख रुपये उत्पन्न असेल तर तू कर्ज मागायला कसं येईल? आणि ह्या अटी बँकेने लावलेल्या नाहीत, या अटी महामंडळाने लावल्या आहेत एलवाय साठी. त्यामुळं आपण जर बघतो की मराठा समाज बहुतांश हा शेतकरी वर्ग आहे. 8 लाख रुपये जर त्याला निव्वळ उत्पन्न करायचं म्हणलं तर सोयाबीन, कापूस हे जी पिकं घेतो त्यातून 8 लाख रुपये उत्पन्न निघू शकतं का?